नमस्कार मंडळी. जर तुम्ही सोना, चांदी किंवा कॉपरमध्ये गुंतवणूक केली असेल, तर 30 डिसेंबरचा दिवस तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकतो. कारण या दिवशी या तीनही मेटल्सच्या किमती अचानक घसरल्या. कुठे 2%, कुठे 14% पर्यंत. गेल्या काही महिन्यांपासून सोना, चांदी आणि कॉपर सतत वर जात होते. लोक म्हणत होते की हे मेटल्स आता नवीन उच्चांक गाठतील. पण बाजारात नेहमीच अपेक्षित घडतं असं नाही. 30 डिसेंबरला काय झालं? सोन्याचे फेब्रुवारी एक्सपायरीचे फ्युचर्स 2%नी घसरून 1,47,676 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. चांदीचे मार्च फ्युचर्स तब्बल 8%नी घसरले आणि कॉपरचे जानेवारी फ्युचर्स 13%नी खाली आले. चला, या घसरणी मागच्या 4 मुख्य कारणांकडे पाहूया. कारण 1. मुनाफा वसुली. 2025 मध्ये जोरदार रॅलीनंतर मोठ्या गुंतवणूकदारांनी नफा बुक करायला सुरुवात केली. कारण 2. जिओपॉलिटिकल तणावात घट. अमेरिका आणि युक्रेनमधील चर्चेमुळे युद्धाची भीती कमी झाली आणि सेफ हेवन मेटल्सवर दबाव आला. कारण 3. चीनमधून सप्लायबाबत चिंता. चीन काही मेटल्सच्या एक्सपोर्टवर मर्यादा आणणार आहे, ज्यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली. कारण 4. मार्जिन वाढ. सीएमई ग्रुपने सिल्वर कॉन्ट्रॅक्ट्सवर मार्जिन वाढवले, ज्यामुळे अनेक गुंतवणूकदारांची पोझिशन कापली गेली. तर मंडळी, हे होते त्या अचानक घसरणीमागचे कारण. बाजारात गुंतवणूक करताना माहिती आणि संयम खूप महत्त्वाचे असतात. लक्षात ठेवा, बाजारात चढउतार हे नैसर्गिक असतात. गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचार, योग्य रिसर्च आणि धीर ठेवणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला वाटतं का की 2026 मध्ये सोना, चांदी आणि कॉपर पुन्हा नवीन उच्चांक गाठतील?